काय ग काय झालं? काय कळत नाही हो, वेडा वाकडा कुठेतरी मुडपलाय. थांब 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 तसं जाऊ नको. अरे वा. असं कर असं कर आई आई असं कर आई आणि गं. हे बघ हे असं आई 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 हो, आई आई थोडंसं दुखेल पण नंतर बरं वाटेल, मोकळा होईल. हे असं करत राहा आणि थोडा वेळ आई गो. बरं वाटेल बघ. हो, करत राहा. सुरेश राव एकदम खुश झालेत. हा माझा अंदाज बरोबर होता. म्हणजे मीच बोलवून घेतलं होतं त्यांना इथे. हा, फोनचं काहीतरी म्हणाल होतात खरं तुम्ही. हा ते काय नाही, आपण चौघांनी टूरला जायचं ते परत सुरू झालं होतं त्यांचं. म्हणजे कल्पना चांगली होती पण टूर पेक्षाही टाइमपास हवा होता त्यांना. रिकाम्या वेळाचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. नानासाहेब रिकाम पण खायला उठतं हो, फार बेचैन वाटतं हो, अगदी काकुळता लिहून सांगत होते बिचारे. त्यांना म्हटलं या इकडे सांगतो तुम्हाला उपाय. पण बरं झालं तुम्ही त्यांना सामील करून घेतलं ते. दुकानात ना त्यांच्यासारखाच कोणीतरी माणूस हवा. नाही म्हणजे कोणी धजावणार नाही ना आपल्या दुकानाकडे बघायला. मला कोणी घाबरत नाही असं म्हणतेस की काय? नाही हो, तसं नाही. मग पण ते कसं सारखं काहीतरी असे हातवारे करत राहतात आणि त्यांचे ते घारे डोळे, ते कुणावर वटारले तर घाबरले समोरचा माणूस. पण तुमचं म्हणजे बरोबर उलट आहे. चोर आला त्याला म्हणाल अरे बाळा बस, पाणी हवंय का तुला, काही खायला वगैरे हवंय का. बरोबर आहे. संजीवनी हे चोर का आले तुझे दागिने चोरायला? ते कपाटातून काढेपर्यंत जरा चहा टाकतेस का फक्कड? अगदी बरोबर. चेष्टा करायला लागली ना माझी तू हल्ली. संगतीचा परिणाम. तुम्ही नाही का माझी चेष्टा मस्करी करत, मग कधीतरी मी त्याचा वचपा काढणारच ना. पोचल्या पोचल्या भावना पोचल्या. ते हाताची हालचाल थांबली बघ. हो, जरा बरं वाटतंय हो. म्हंटल होतं ना मगाशी मी. काय हो, तुम्ही सुरेश रावांकडून खरंच की मदत घेणार आहात का, पैशाची वगैरे? खरं तर काय हरकत नाहीये, पण सतीशशी आधी बोलायला हवं. नाही, तुम्ही लवकरात लवकर बोलून घ्या सतीशशी आणि अर्चूशीही बोला. सुरेशराव भलतेच उत्साहात आहेत, सारखे तुम्हाला फोन करत राहतील. बोललात का बोललात का. सतीशला निरोप पाठवतोच. बरं आहे हात थोडा थोडा, पण खरंच असं केल्याने बरं वाटतं हो. आदित्य, 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 आदित्य. आता ताप आलाय.